नाशिक व दिंडोरी लोकसभेसाठी आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी दिंडोरीतून JP गावित व हरिश्चंद्र चव्हाण यांनी आपले अर्ज माघारी घेतले, तर नाशिक लोकसभेमधून अनिल जाधव, विजय करंजकर, निवृत्ती आरिंगळे यांनी आपले अर्ज माघारी घेतले। बघा, या महायुतीमध्ये आम्हाला अबकी बार 400 पार करायचे आणि महायुतीचा धर्म म्हणून आमचं हे तिकीट शिवसेनेच्या आमच्या आप्पांना दिलेलं आहे आणि सर्वांनी मिळून ताकद लावून आप्पांना आम्ही सगळ्यांनी निवडून आणावं असं आमच्या ज्येष्ठ नेत्यांपासून आम्हाला सूचना होत्या आणि आम्ही ते पालनच करतो। शिस्तप्रिय आहोत आम्ही। देवेंद्रजींचा मेसेज आहे की बा आपण यावेळेस 400 पार करायचं आहे आणि आमचे तिघं आमदार फलंदिता इथे आहेतच आणि तिघं आमदार शहराचे आमचे प्रतिनिधी सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीने सगळ्यांनी सांगितलं की आपल्याला आप्पांच्या मागं ताकदीने उभं राहायचं आहे आणि महायुतीचा खासदार आपल्याला दिल्लीत पाठवायचा। ओके, नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये मी उमेदवारी अर्ज भरलेला होता, परंतु युती धर्म पाळायचा म्हणून आज मी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून कुठेही युतीला दिसणे मिळू नये म्हणून मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। परिणाम आपल्याला वाटतं दोन्ही महंतांचा आम्ही सर्वच सन्मान करतो, परंतु आता निवडणुका आणि मतदार, मला असं वाटतं का मतदार योग्य त्या उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून देईल। विजय करंजकरांच्या माघारीचा किती फायदा आपल्याला होईल असं वाटतं? निश्चित आमच्या मतदानामध्ये त्या ठिकाणी मतांमध्ये वाढच होणार आहे। दिनकर पाटील यांनी असं वक्तव्य केलं का 10 वर्ष हेमंत आपण कुठलंही काम केलं नाही त्यामुळे उमेदवारी मिळण्यास उशीर झाला आहे। मला असं वाटतं का अनेक विकास कामं आपण या ठिकाणी केलेली आहे आणि ते जनतेपर्यंत लवकरच त्या ठिकाणी जातील। भारतीय जनता पक्षाचे अनिल जाधव यांनी बंडखोरी करीत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र भारतीय जनता पक्षाच्या काही नेत्यांनी मध्यस्थी करीत त्यांचा अर्ज आज माघारी घेतला। यावेळी उमेदवार हेमंत गोडसे यांना बहुमतांनी विजय करा असे देखील या उमेदवारांनी सांगितले। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।